नमस्कार. 2023च्या साधना युवा अभ्यासवृत्तीमधून 3 लेख साधनाच्या जानेवारीच्या अंकामध्ये प्रसिद्ध झाले. त्यातला एक लेख होता, चिबाई मिझोराम, सिलिगुडीच्या पल्याड, लुशाई हिल्सच्या कुशीत आणि हा लेख लिहिला होता विकास वाळके यांनी. तर आज साधनाच्या या स्टुडिओमध्ये विकास आपल्यासोबत आहे. तुझं नमस्कार. स्वागत विकास. नमस्कार. आणि आपण या लेखाच्या निमित्ताने त्या लेखाचा अनुभव आणि एकूणच या अभ्यासवृत्तीचा त्याचा अनुभव याच्याविषयी जाणून घेणार आहोत. तर विकास, मला सुरुवातीलाच तुला विचारायचं आहे की 2016 मध्ये तू छत्तीसगडला आणि विदर्भला सायकलवरून अभ्यास दौरे केलेस. तर तेव्हा तुला एका पत्रकाराने असं विचारलं होतं की आता तू पुढचा दौरा कुठे करणार आहेस, बरोबर. आणि त्यावेळेला तू त्याला उत्तर दिलं होतंस की ईशान्य भारत. मग याचा अर्थ की 2016 मध्येच तुझ्या डोक्यात ईशान्य भारताला आपण कधीतरी जायचंय हे पक्क झालेलं होतं. तर हे आकर्षण तुला का वाटलं याच्याबद्दल थोडं सुरुवातीला सांग. तर खरं तर म्हणजे ज्यावेळेस दौऱ्यांची सुरुवात झाली तर दौऱ्याचा मेन उद्देशच होता की बाबा लोकांशी भेटायचं, लोकांचं जाणून घ्यायचं किंवा त्यांना जास्त ऐकायचं. तर कुठेतरी म्हणजे वाचत असताना आपण म्हणजे भारत नावाचं जे काही एक काय म्हणतात त्याला, एक देश आहे किंवा एक कल्पना आहे, तर ती कल्पनाच खूप मोठी आहे. तर त्यामध्ये विविधता आहे. तर बऱ्याच वेळा म्हणजे वाचण्यात येतं, म्हणजे ईशान्य भारताबद्दल वाचण्यात आलं होतं. तर बाबा आपण आता भारतात तर फिरलो, म्हणजे छत्तीसगड वगैरे हा जो काही रिमोट एरिया आहे किंवा जो खूपच मागासलेला भाग म्हणून मानलं जातं. तर अशा एरियात आपण फिरलो. तर आता हा म्हणजे ईशान्य भारताबद्दल असं कायमच एक वेगळी प्रतिमा आपल्या पुढे ठेवली जाते, की खूप मागासलेला वगैरे आहे किंवा वेगळ्या प्रकारची लोकं असे. ह्या ज्या काही आपल्या समाज मनात जे काही भावना आहेत, तर त्या खरं मला जाणून घ्यायच्या होत्या. आणि मग बाबा की आता इथं फिरलोय, तर आपण आपण तिकडे जाऊन फिरू. अ, अशी त्यामागची खरी कल्पना होती. तिथल्या लोकांशी समजून घेऊ, तिथले विविध प्रश्न समजून घेऊ. मग मणिपूरमधले काही प्रॉब्लेम्स असतील किंवा अ, मिझोराम किंवा अरुणाचल प्रदेश सारखे वेगवेगळे प्रदेश असतील, तिथले काही प्रश्न असतील, तर हे समजून घेण्यामागचा तो उद्देश होता, की बाबा आता आपण जर गेलो तर ईशान्य भारताकडे जाऊ आपण असं. अच्छा. आणि मग पुढे 6 वर्षांनी तुला ईशान्य भारतामध्ये जाण्याची संधी मिळाली, हां. तिथल्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तर ती संधी नक्की काय होती? खरं तर माझं म्हणजे मास्टर झाल्यानंतर मी एका चांगल्या म्हणजे जॉबच्या शोधात होतो. तर त्यामध्ये मग भारत सरकारची एक महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप म्हणून होती. तर त्यासाठी माझी निवड झाली. तर तिथं म्हणजे निवड झाल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन्स होते, की तुम्ही 2 राज्यांमध्ये म्हणजे कोणत्या राज्यामध्ये काम करायचे असे तुम्ही ऑप्शन्स देऊ शकता. तर त्यामध्ये माझा पहिला ऑप्शन जम्मू काश्मीर होता आणि दुसरा ऑप्शन मिझोराम होता. ओके. तर मिझोराम यासाठी की बाबा ते कुठेतरी 2015-16 मध्ये बरोबर. बघितलेलं स्वप्न, की ॲटलीस्ट त्या निमित्ताने काम करायला मिळेल. आणि लकीली मला मिझोराम राज्य मिळालं. तर त्या फेलोशिपच्या अंतर्गत मी तिथल्या जे काही राज्य सरकार आहे, तर त्या राज्य सरकाराबरोबर कौशल्य विकासावर तिथलं 2 वर्ष मी ओके. काम केलं. 2021 ते 2023 या दरम्यान. अच्छा. आणि आता मिझोरामला जाण्यापूर्वी तुझ्या काही कल्पना त्या प्रदेशाबद्दल हां. असतील, कारण तू 2016 पासनंच ते सगळं तुला तिथे जायचं होतं, तुझी बरोबर. इच्छा होती. तर तुला आधी असलेली माहिती, हं. म्हणजे एकतर तू माहिती घेतली होतीस का, किंवा तिथल्या भागाबद्दल थोडासा रिसर्च केला असशील, हां. तर ती आधीची माहिती आणि तिथं प्रत्यक्षातलं चित्र हे तुला कसं दिसलं? मुळात म्हणजे काय होतं, की ईशान्य भारताबद्दल आपला जो काही मेनस्ट्रीम जो मीडिया आहे, मग ते प्रिंट मीडिया असेल किंवा डिजिटल मीडिया असेल, याबद्दल खूप तुरळक आणि नाही के बराबर म्हणजे काही लिहिलंच जात नाही. बरोबर. तर त्यामुळे सुरुवातीलाच बाबा मिझोराम मिळालं होतं याबद्दल आनंद तर खूपच होता. आणि आव्हानं हे होते, की बाबा आपण एकतर बाहेरून जाणार आहे, भाषेचा, तिथल्या संस्कृतीचा, आपण दिसायला वेगळे असणार आहे. तर हा सगळ्यात मोठा एक थोडी भीती होती, की मी तिथे जाऊन काम करू शकेल का? तिथली लोकं मला ॲक्सेप्ट करतील का? हा मुद्दा पहिला. आणि दुसरा मुद्दा अभ्यासाचा. मग त्या संदर्भात बाबा त्या संदर्भात मी काही पुस्तकं वाचली. मग बाबा आपल्या जे काही मेनस्ट्रीममध्ये जे काही येतं त्याच्या व्यतिरिक्त बाबा तिथले जे काही लेखक असतील, तिथले जे काही न्यूजपेपर्स असतील इंग्लिशमधले, तर ते मी थोडं फॉलो करायचा प्रयत्न केला आणि मग बेसिक एक बाबा मिझोराम संदर्भातला एक अभ्यास असेल, तो मी केला होता. तर त्यासाठी मग थोडी अशी एक मानसिक आणि वैचारिक सुद्धा एक तयारी केली होती मी. आता आता तुझ्या बोलण्यात आलं, की मेनस्ट्रीम मध्ये खूपच कमी नॉर्थ हं. ईस्ट बद्दल लिहिलं जातं. बरोबर. म्हणजे नॉर्थ ईस्ट बद्दल आता मणिपूरच्या या घटनेमुळे पण असेल, बऱ्याच बरोबर. लोकांना माहिती असतं किंवा त्या प्रदेशाविषयी आकर्षण असतं एक टुरिझम स्पॉट म्हणून.
पण त्यातल्या खूप कमी जणांना त्यातल्या म्हणजे त्या राज्यांची नावं सांगता येतात किंवा नकाशावर दाखवता येतात. म्हणजे इतकी कमी माहिती आपल्याला त्या बरोबर. प्रदेशाबद्दल आहे. तर हा जो आता तू जसं म्हणालास, की अन्य भारतापासून तो प्रदेश वेगळा पडलेला आहे. हं. तर ह्याची कारणं काय वाटतात तुला? म्हणजे दोन्ही बाजूंनी, की तिकडूनही काही कारणं आहेत आणि आपल्याकडून काय कारणं आहेत? मुळात म्हणजे जॉग्राफिकल किंवा भौगोलिक कारणं खूप मोठी हं. आहेत. कारण का जर आपण बघितलं, दिल्लीपासून जर आपल्याला आसामकडे जायचं असेल, तर आपल्याला फ्लाइट आहेत. पण ट्रेन जरी जायचं म्हटलं तरी कमीत कमी 30 ते 35 तास लागतात. आणि दुसरा मुद्दा म्हणजे भाषा असेल किंवा म्हणजे तिथली संस्कृती असेल, तर यामध्ये खूपच हं, हं, फरक हं. आहे. म्हणजे आपण हिंदी भाषिक लोकं आहेत. तर तिथं हिंदीचा काही संबंध नाहीये. म्हणजे आसामचा ठराविक काही भाग सोडला, ओके. तर हिंदीचं तिकडं काहीच मागमूस नाहीये. अ, तिथली जी लोकल भाषा असेल, जसं मिझोरामबद्दल जर बोलायचं झालं, तर मिझो भाषा असेल मिझो. आणि इंग्लिश. हं. तर ह्या 2च भाषा आहेत. तर त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, की भाषेचा सगळ्यात मोठा अडसर आहे. आणि दुसरा मग भौगोलिक असेल आणि तिसरा मग बाबा एक आपल्या मनात म्हणजे आता बऱ्याच वेळा काय होतं, की ईशान्य भारतातील लोकं, मणिपूरची लोकं असतील, मिझोरामची लोकं असतील हं, हं, हं. किंवा मेघालयमधली लोकं असतील, अरुणाचलमधली लोकं असतील, ही ज्यावेळेस आपल्या इकडं समजा पुण्यात सुद्धा असेल किंवा दिल्लीत सुद्धा असेल, तर ज्यावेळेस शिक्षणासाठी म्हणा किंवा काही कामधंद्यासाठी ज्यावेळेस येतात, तर त्यांना एक चीनी म्हणून किंवा हं, नेपाळी हं. म्हणून एक एक वांशिक ह्याच्यावर एक त्यांना एक अ, फरकामुळे तर वेगळं त्यांना केलं चिडवलं जातं. जातं किंवा बरोबर. एक कुठेतरी त्यांच्या मनात सुद्धा एक इन्सिक्युरिटीची भावना कुठेतरी निर्माण झालेली मी स्वतः पाहिलंय. हं, हं. तर ती खूप महत्त्वाची कारणं आहेत, की आपलं त्या एकंदर ईशान्य भारताबद्दल जे काही अज्ञान आहे, हं, अज्ञानच हं. मी म्हणेल. तर अज्ञान खूप आहे. का तर त्याला आपण तिकडं जाणं खूप कमी वेळा जातो. म्हणजे आपल्यासारखी जी जनसामान्यामधली जी लोकं आहेत, सामान्य लोकं आहेत, तर ती तिकडे जाणंच नाहीये. आणि त्या संदर्भातलं आपले जे काही बाबा शाळा, कॉलेजेस असतील किंवा आपल्या जे काही सिलेबसमधल्या हं. मध्ये गोष्टी असेल, त्यामध्ये खूप तोडकं आणि नाही के बराबर म्हणजे नॉलेज असेल किंवा शिकवलं पण कमी जातं. तर बरोबर. मेन मुद्दे हेच आहे, की ही ठराविक जे काही 2-3 मुद्दे मी सांगितले, हं, तर हं, ही हं. त्यामागची कारणे आहेत, की बाबा तिथल्या लोकांना सुद्धा आपल्याबद्दल एक एक प्रकारचा द्वेष म्हण किंवा तेढ त्यामुळेच निर्माण झालाय. आणि आपल्याही मनात बाबा त्यांच्याबद्दल बाबा ते काहीही खातात हं, हं, हं. किंवा ते खूपच मागास आहेत बरोबर. किंवा वेगळेच दिसतात. तर हे त्यामागील प्रमुख मुद्दे मला तरी वाटतात. हं, हं. म्हणजे आता तू तिथली तो समाज, तिथलं समाज, जीवन, संस्कृती हं, ह्याच गोष्टींचा अभ्यास करायला गेला होतास. बरोबर. तर तुला असे काही मुख्य ठळक फरक दिसतात का, की महाराष्ट्रातली संस्कृती आणि तिकडची संस्कृती हे स्पष्ट करणारे? हं. मुळात म्हणजे खूपच डिफरन्स आहे. तर आता आपला जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्यात खूप विविधता आहे. हं. म्हणजे महाराष्ट्र राज्याचा जर बघितला. आता मी ज्या राज्यात काम केलं तिथं मिझोराम. तर तिथं जवळ-जवळ 94% लोकं ही ख्रिश्चन आहेत. ओके. तर त्यामुळं एकसंध समाज आहे आणि त्यामुळं मग तिथली लोकं खूप एकरूप आहेत हं, हं, एकमेकांबद्दल. हं. दुसरी आणखी गोष्ट की तिथली लोकं म्हणजे आपल्या म्हणजे अज्ञानाचा हा भाग म्हणता येईल, की तिथली लोकं आपल्यापेक्षा खूपच अ, सांस्कृतिकरित्या आणि इव्हन तुमच्या शैक्षणिकरित्या सुद्धा खूपच पुढारलेली आहेत. ओके. हां, म्हणजे साधा एक मुद्दा सांगायचा झाला तर तिथली जी साक्षरता आहे ती 94% हं. तिथली साक्षरता आहे मिझोरामची आणि आपली काहीतरी असेल 75 ते 80 दरम्यान 75% असेल. हां. पर्यंत असेल. हो. तर हा प्रमुख मुद्दा आहे. नंतर तिथल्या स्त्रिया तुम्हाला सगळ्या ठिकाणी स्त्रिया दिसतील. हं. तिथल्या स्त्रियांना खूप अ, मोठ्या प्रमाणात फ्रीडम म्हणता येईल किंवा एक स्वातंत्र्य त्यांना मिळतं पहिल्यापासून. म्हणजे तुम्हाला एकदम पेट्रोल पंपापासून, शाळा कॉलेजेसपासून सगळ्या ठिकाणी स्त्रियांचा वावर दिसेल. आणि त्यामध्ये काही चॅलेंजेस पण आहेत. हं. काही म्हणजे ठळक दिसणाऱ्या हं, गोष्टी आहेत ज्या हं. की मी माझ्या लेखात सुद्धा मांडलेल्या आहेत. पण मला तिथला समाज खूप पुढारलेला वाटला आणि एकसंध खूप वाटला आणि स्वातंत्र्य खूप चांगल्या प्रमाणे म्हणजे स्त्रिया आणि म्हणजे तिथल्या स्त्रियांना खूप स्वातंत्र्य आहे. तर हे काही मुद्दे माझ्या निरीक्षणात आले तिथले. आता गेल्या वर्षभरामध्ये ईशान्य भारत चर्चेला आला मुख्यतः, हं, तो तिथल्या मणिपूरच्या हिंसाचारामुळे. बरोबर. तर तू साधारण त्याच काळामध्ये तिथे होतास. हं. तर तुला काय चित्र दिसलं त्या किंवा त्याचे काय पडसाद तुला मिझोराममध्ये उमटताना दिसत होते का? तर मिझो जो जो काही समाज आहे हं, आणि जो काही कुकी समाज आहे हं. मणिपूरमधला जो काही कुकी आणि मैतेई समाजात माहिती. जो काही संघर्ष चाललाय, त्यातले जी कुकी जो समाज आहे, कुकी समाज आणि मिझो जो समाज आहे यांच्यातला एक
परंपरेनुसार किंवा एक हिस्टॉरिकली जर बघितलं तर त्यांचं एकाच फॅमिलीला ते बिलॉंग करतात. ओके. तर ते म्हणजे की आपल्याच घरातले कुकी समाजाला मिझो समाज मानतात. तर त्यामुळं जेव्हा ह्या सगळ्या घटना सुरू झाल्या तर सगळ्यात मोठा प्रोटेस्ट मिझोराममध्ये झाला. तो शांततेच्या मार्गानेच झाला. म्हणजे मला एक दिवस आठवतोय, की ज्या दिवशी आमच्या सगळ्या ऑफिसमधले सुद्धा सगळे अधिकारी लोकं असतील, सगळे तिथले मिझो लोकं असतील, ते सगळे रस्त्यावर उतरले होते आणि पूर्ण एक दिवस बंद पुकारण्यात आला होता. याचबरोबर मग ही जी काही मणिपूरमधले कुकी लोक होते, तर ते बरेचसे लोक मिझोराममध्ये आश्रयासाठी आले होते. म्हणजे ओके. त्यांची संख्या 10,000च्या वर होती. तर त्या संदर्भात मी अनेक लोकांनाही भेटलो. काही अ, जिथले पत्रकार असतील त्यांनाही भेटलो. तिथल्या काही संघटना काम करतात त्यांच्यावर त्यांनाही भेटलो. तर त्यामुळं मग एक मणिपूर आणि जो काही मिझोराम हा एक शेजारी-शेजारी लागून राज्य आहे. तर त्यामुळं बऱ्याचशा प्रमाणात मिझो लोकांचा कुकी समुदायाला खूप सपोर्ट दिसला आणि जो काही संघर्ष चालू आहे, तर तो मिटवण्याकडेही त्यांनी बरेचसे तिथल्या राज्य सरकार असतील किंवा तिथले स्थानिक संघटना असतील यांनी बरेच प्रयत्न केले. तर असं हे काही गोष्टी निदर्शनात माझ्या झाल्या. एका पुस्तकाचा मला उल्लेख करायचा आहे. 7 एक वर्षापूर्वी हं, तू, आदर्श आणि श्रीकृष्ण या तिघांचं 3 मुलांचे 4 दिवस हं. हे पुस्तक साधनाकडूनच आलेलं आहे बरोबर. आणि त्यामुळे एका अर्थाने तू साधनाच्या वाचकांना परिचितच आहेस. हं. तर तो जो अनुभव होता, तो एक विलक्षण अनुभव तुम्ही घेतलात आणि तो त्यावेळेला कदाचित तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी वगैरे शब्द माहीतही नसतील. पण तुम्हाला माणूस जाणून घ्यायचा होता आणि तुम्ही थेट विषयाला भिडलात, तुम्ही तिथं गेलात आणि मग तुम्हाला जे विलक्षण अनुभव मिळालेत ते सगळे तुम्ही लिहिलेत आणि वाचकांनी त्याला खूपच मोठा प्रतिसाद दिला. बरोबर. आणि आजही त्या पुस्तकाचं महत्त्व असं आहे, की ते विद्यापीठामध्ये आज अभ्यासक्रमाला लावावसं वाटतं. हं. तर पण दरम्यानच्या काळामध्ये तुझ्यामध्ये, तुझ्या विचारांमध्ये म्हण किंवा तुझ्या एक्सपोजरमध्ये खूपच बदल झाले असतील, खूपच ते वाढलेलं असेल. बरोबर. तर आता या टप्प्यावर तुला त्या पुस्तकाकडे पाहताना कसं वाटतं? मुळात ज्यावेळेस पुस्तक आलं, हं. तर मी ज्यावेळेस लेखक म्हणून त्याकडे किंवा एक लिखाण कौशल्याकडे जर बघितलं माझ्या, तर ते मला खूप माझं रॉ वाटतं हं, किंवा हं. खूपच प्राथमिक स्वरूपाचं वाटतं. कारण आता त्या संदर्भात बरंच काम किंवा बरंच वाचन आणि एक लिखाणाला एक कुठेतरी एक मॅच्युरिटी आलेलं मला दिसतं. तर पुस्तक जे होतं तो काही एका इन्सिडेंट बेस होतं हं, किंवा हं. एक आमचा बरोबर. प्रवासासंदर्भात असल्यामुळे ते सोपं गेलं. पण ज्यावेळेस मी आत्ता वळून बघतो, तर ज्यावेळेस मी माझी लिखाणशैली बघतो, तर ते आत्ता मला मी खूप म्हणजे त्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट्स दिसतात आणि मी आणखी म्हणजे आत्ता जर मी बघितलं, तर आणखी मी बऱ्याच विषयांना हात घालता आला असता किंवा अनेक विविध अंगांनी मला बघता आलं असतं, असं मला नेहमी पण वाटत त्यातले काही राहतं. पॉझिटिव्ह गोष्टी तुला वाटत असतील ना, की हे हां. हे आता म्हणजे त्यातलं स्पिरिट आहे फॉर एक्झाम्पल. येस. हां. ते तर महत्वाचं असेल. बरोबर. तर ते मेन मुद्दा तोच आहे, की हं. तिकडं जाण्यामागचे आमचे जे काही हां. उद्देश होता, तर तोच मेन त्यामागचा त्या पुस्तकाचा मेन क्रक्स असेल. कारण का जे काही या विषयांना आम्ही हात घातलेत, मग आदिवासी संस्कृती असेल, हं. आदिवासींचे प्रश्न असतील, त्यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंट असतील किंवा नॉन स्टेट ॲक्टर्स असतील. या संदर्भात जे काही भाष्य केलंय, तिथले त्यांचे मेन मुद्दे जे आहेत आजही हं. म्हणजे आपण बघतो. तर ते मुद्दे आम्ही त्यातून मांडण्याचा किंवा त्यावर विचार करण्याचा किंवा ते समाज मनात पोहोचवण्याचा त्यातून जो प्रामाणिक प्रयत्न आम्ही केलाय. बरोबर. आता मला थोडंसं शेवटचे जे काही प्रश्न आहेत, ते आपल्याला थेट साधनाच्या अभ्यासवृत्तीच्या तुझ्या हां, हां. अनुभवांबद्दल घ्यायचे आहेत. तर साधनाच्या अभ्यासवृत्तीसाठी तू जेव्हा अर्ज केला होतास हं. आणि मिझोरामवरती लिहायचं असं ठरवलं होतंस, त्यावेळेला तुझ्या डोक्यात त्या विषयाचा थोडासा ढोबळ आराखडा असेल आणि पुढे ज्या स्टेप्स आहेत, की त्यानंतर आपली एक कार्यशाळा होते, मग वेगवेगळे तज्ञ तुमच्याशी चर्चा करतात. तर या सगळ्या प्रक्रियेतून मग तुझं एक निश्चित स्वरूप त्याला आलं असेल. तर अशीच प्रक्रिया होती का काही वेगळी होती आणि ती कशी डेव्हलप होत गेली? तर माझा आधी काही असा म्हणजे ज्यावेळेस मिझोरामला गेलो, तर त्यावेळेस मला मेन मुद्दा हाच होता, की मला मिझोराम समजून घ्यायचंय बाबा. हं. एकंदर त्या संदर्भातला जो काही आपल्याप्रमाणे अभ्यास करता येईल, तर तो मेन उद्देश होता. तर त्या संदर्भात मी बाबा असा विचार केला, की मराठीत काही आपल्या हां. अवेलेबल आहे का? किंवा काही पुस्तकं आहेत का? तर मला खूप कमी प्रमाणात मिझोरामवर लिखाण मिळालं. तर तेव्हाच मी ठरवलं होतं, की आपल्या परीनं अ, आपण मिझोरामवर लिहू. आपले जे काही अनुभव आहेत, त्या हं. संदर्भात आपण मराठी वाचकांपर्यंत मिझोरामला पोहोचवू, असा त्यामागचा मेन उद्देश होता.
परंतु ज्यावेळेस फेलोशिपचा विषय आला, तर त्यावेळेस मला ह्याची कल्पना नव्हती, की मी नक्की कशावर लिहिणार आहे. हं, हं, हं. तर मी ज्यावेळेस अर्जही केला होता, त्यावेळेस मी अर्जातही असंच लिहिलं होतं, की खूप म्हणजे मोठा विषय घेतला होता, की सामाजिक, आर्थिक आणि एकंदर मिझोराम संदर्भातला अभ्यास असा मोठा म्हणजे विषय घेतला होता. बरोबर. पण जसं-जसं मी त्या संदर्भात वाचन किंवा सरांशी बोलणं झालं, तर तसं-तसं मग तो विषय अजून खोलात जाऊन एक ठराविक एक साचेबद्ध अभ्यास साचेबद्ध म्हणण्यापेक्षा एक त्याला एक मेथोडॉलॉजीची जोड निश्चित देऊन वेळात पूर्ण हां, होईल अशा हां, पद्धतीचा. असा एक बरोबर. आम्ही विषय निवडला आणि मग त्या अनुषंगाने मग लिहायला सुरुवात केली. तर त्या संदर्भात पहिला जो माझा लिखाणाचा जो काही ड्राफ्ट होता, तर त्यामध्ये सरांनी मला बरेचसे चेंजेस सांगितले. म्हणजे माझा अप्रोचच बघण्याचा खूप वेगळा होता. ओके. हां, मग सरांशी बोलल्यावर पुन्हा मी एक ड्राफ्ट केला. सरांच्या काही सूचनांवर त्यावर मी काम करून आणि मग तो कुठेतरी सरांना आवडला आणि मग तिसऱ्या ड्राफ्टमध्ये तो हं, लेख हं, हं. फायनलाईज झाला. ओके. आता ह्या रिसर्चसाठी तुला अनेक लोकांना तिथं भेटावं लागलं असेल बरोबर. आणि तू तर तिथं गेला होतास ते एका विशिष्ट म्हणजे सरकारी म्हणता येईल अशा पदावरती तू काम करत होतास. तर अशा वेळेला लोकांशी बोलताना अशा पदावर राहण्याचे काही फायदेही तुला झाले असतील किंवा काही मर्यादाही त्यामुळे आल्या असतील. तर असं काही सांगता येईल का तुला? मुळात मी काम काम करत असल्यामुळे माझ्या बऱ्याचशा लोकांशी ओळखी वगैरे ओळखी झाल्या झाल्या. होत्या. हां. त्यामध्ये शेतकरी असतील तिथले किंवा तिथले पत्रकार असतील किंवा तिथले अधिकारी वगैरे असतील, तर यांच्याशी खूप जवळचा संबंध आला होता. तर आणि अभ्यासाच्या निमित्ताने मग मला यांच्याशी बोलून काही नवीन कॉन्टॅक्ट्स किंवा हं. काही नवीन लोकांच्या ओळखी करणं सोपं झालं. तर हा म्हणजे कामाचा फायदा झाला तिथं काम करत असल्याचा. आणि मग बाबा विषयाच्या संदर्भात मग बऱ्याच लोकांना भेटण्यात आलं. मग तिथले काही प्राध्यापक लोकं असतील, ज्यामध्ये पुस्तकात उल्लेख आहेत. अनेक पत्रकारांना मी भेटलो. तिथले जे रिजनल मधले पत्रकार आहेत त्यांना भेटलो. तिथल्या काही ज्या संघटना ज्या काम करतात मिझोराममध्ये, तर त्यांनाही भेटलो. मी म्यानमारमध्ये जाऊन आलो. हां. तर तिथं अनेक म्यानमारमधले बरेचसे लोक म्हणजे भारतामध्ये येतात आहे. साधारण तो आकडा 70 ते हं, 80,000च्या वर आहे. हं. तर त्यांच्या अनेक ज्या विस्थापितांच्या छावण्या आहेत, तर तिथं मी अनेक लोकांचे इंटरव्ह्यू घेतले. तिथल्या अनेक लोकांशी बोललो आणि मग त्या संदर्भात जो काही अभ्यास करता येईल आणि ज्या-ज्या लोकांना मला भेटता येईल, हं. तर त्या लोकांचा भेटण्याचा प्रयत्न होता. जेणेकरून मला एक बाबा म्हणजे तिथला एक मिझोरामचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू माझ्या लिखाणात यावा किंवा हं. एक पर्स्पेक्टिव्ह आपण म्हणतो, की पर्स्पेक्टिव्ह फ्रॉम ग्राउंड किंवा पर्स्पेक्टिव्ह फ्रॉम बिलो. तो मला पुस्तकात आणण्याचा माझा मेन उद्देश होता. आणि यांना भेटल्यामुळं मला एक तिथल्या विषयाचं आकलन करणं सोपं झालं. म्हणजे तो प्रयत्न तरी मी करण्याचा प्रयत्न केलाय. अ, आत्ताच्या आपल्या मुलाखतीतला मला एक शेवटचा प्रश्न तुला असं विचारायचा आहे, की साधनाच्या या अभ्यासवृत्तीसाठी हं, जे अर्ज करू इच्छितात किंवा हं, ज्यांची निवड झालेली हं, आहे आणि त्यांना लेखन करायचं आहे, तर त्या सगळ्यांसाठी तू त्यांना काही टिप्स देऊ शकशील का, की या फेलोशिपचा अधिकाधिक किंवा त्या निमित्ताने जी कार्यशाळा होते, ज्या तज्ञांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं, हं, तर त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन लेख लिहिण्यासाठी काही टिप्स तू त्यांना देऊ शकशील का? हं, हं. मुळात म्हणजे सगळ्यात आधी मला असं वाटतं, की तुमचा विषय आधी खूप क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके. आणि साधनेचा प्लॅटफॉर्म पाहता, की तुम्हाला तो विषयाचा आवाका वेळेत करणं खूप गरजेचं आहे. कारण का सरांचा नेहमी उद्देश हा राहिला आहे, की तुम्ही वेळेत आणि योग्य लिहिणं म्हणजे साधनेच्या अ, अ, काय म्हणता त्याला साधनेच्या मासिकात जसं येतं किंवा हं. वाचनीय पाहिजे म्हणजे बरोबर. वाचकांपर्यंत पोहोचणं तो मेन उद्देश आहे. तर त्या अंतर्गत तुम्हाला लिहिण्याची तेवढी तयारी तुमची असणं गरजेचं आहे. आणि तिसरा म्हणजे, की तुम्हाला विषयाचा जो मेन क्रक्स आहे, हं, की तो हं. तुम्हाला पकडता येणं गरजेचं आहे हं, वेळेत. हं. हं, हं. तर असे 2-3 मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि मार्गदर्शन किंवा हे जे काही उद्या वर्कशॉप जे होणार आहे, तर त्या संदर्भात बोलायचं झालं तर तुम्हाला जे काही लेखक लोकं आहेत किंवा जे काही मान्यवर लोकं येणार आहेत, तर त्यांचा विषयाकडे बघण्याचा जो आवाका आहे, हं, म्हणजे हं. आपण किती प्रकारे एखाद्या विषयाकडे बघू शकतो. बरोबर. तुमचे ऑब्झर्वेशन स्किल असतील, तुमचे रिसर्च स्किल असतील, तर ते तुम्हाला त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आवश्यकतं किंवा ते तुम्हाला विषयाचे बाबा ऑब्जेक्टिव्ह जे असतील, तर हं. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मार्गदर्शन असेल किंवा त्याची मेथोडॉलॉजी जी असेल, म्हणजे तुम्ही क्वालिटेटिव्ह करणार आहात का क्वांटिटेटिव्ह करणार आहात हं, तुमचा हं. रिसर्च. ह्या बारीक-सारीक ज्या गोष्टी आहेत, ज्या की बेसिक आणि फंडामेंटल गोष्टी आहेत, तर त्या खूप त्याचा फायदा मलाही झाला आणि तुम्हालाही होईल.
नक्कीच. या सगळ्याच आत्ताच्या आपल्या चर्चेचा उपयोग ह्या अभ्यासवृत्तीसाठी जे अप्लाय करणार आहेत लोक, त्यांच्यासाठी नक्कीच होईलच. अशी आपण आशा व्यक्त करूया. आणि धन्यवाद, तू आज इथं आमच्यासाठी वेळ दिलास त्याबद्दल. आणि मी प्रेक्षकांना विनंती करेन, की ज्यांनी हा अंक वाचलेला नसेल, त्यांनी weeklysadhana.in या वेबसाईटवर भेट देऊन हा लेख त्यांना तिथं वाचता येईल. आणि धन्यवाद. थँक्यू.